नमस्कार मित्रांनो, मी गणेशप्पा. मित्रांनो, थोड्या वेळाआधी एक ॲग्रोवनची पोस्ट बघितली फेसबुकला. पोस्ट अशी होती की आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचं मत असं आहे की त्यांचं स्टेटमेंट आजचं असं आहे 21 तारखेचं की MSP पेक्षा कमी दराने शेतमाल खरेदी करणाऱ्यावर कठोर कारवाई केल्या जाईल. म्हणजे दत्तात्रेय भरणेजी भरणे मामा, आम्ही धोत्रावर विण करतो का? धोत्रावर विण करतो का आम्ही? सोयाबीन निघून किती दिवस झाले? तुमचे हमी भावाचे खरेदी केंद्र झाले का चालू? आमच्याकडे तर सर्रास बेभाव सोयाबीन आजही विकत आहे. सोयाबीन निघून आज दिवस झाले किती? आणि राज्यातला शेतकरी, आम्ही शेतकरी आळीची दिडी करून, उसनवारी करून, काही घळमोळ करून, घरचं काही विकटाक करून शेती करतोय आता सध्या. आमची ती लायकी नाही आहे. आम्ही घरातनी शेतमाल आल्यावर भरून ठेवायची, भाव वाढेपर्यंत किंवा तुमचे केंद्र चालू होईपर्यंत घरातनी माल भरून ठेवायची. कारण तुमची यंत्रणा नपुसक आहे. कारण तुम्हाला माहीत आहे सोयाबीन दसऱ्याच्या पिरियडमध्ये निघते. दसरा झाल्याबरोबर सोयाबीन निघते. दिवाळीतनी सरासरी खूप सारे शेतकरी सोयाबीन विक्रीला आणते मार्केटमध्ये. कारण त्यांना पहिलेच कसं तरी इकडलं तिकडलं करून केलेलं असते. त्याच्यामुळं शेतकरी घरातनी कोणताच शेतमाल भरून ठेवेल अशी त्याची परिस्थिती नाही. कारण त्याच्या अंगावर कर्ज आहे. जर त्याची परिस्थिती जर टणटण असती, पैसे असल्यानं जर चांगली परिस्थिती असती तर इथं रोज शेतकरी आत्महत्या करत नव्हता. मग सरासरी शेतकऱ्याचं सोयाबीन विकल्या चाललं. काल मी एक दोन व्हिडिओ सोशल मीडियावर टाकले होते. मी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जाऊन आमच्या इथल्या नेर जिल्हा यवतमाळ तिथली परिस्थिती बघितली. एक लहान मुलगा होता. त्याच्याजवळ बसलो. त्याला मी मजाकसुद्धा केली होती की आता तू बाबासोबत आला सोयाबीन विकायला, तुला मस्त ड्रेस भेटन, बूट भेटन. तर पोराच्या तोंडातून एकच वाक्य निघालं की त्या सोयाबीनमध्ये काही उरलं तर पाहिजे. गहू पेराचा आहे, असं आहे तसं आहे, काय कृषी केंद्रावाल्याची द्यायच्या मला काही बूट नाही भेटत आणि या सोयाबीनातून कपडे नाही भेटत. ही परिस्थिती आहे. एका कास्तकारानं तर मायाची उद्धट बोलणं केलं, म्हणजे व्यंग केलं त्यानं, की हे सोयाबीन विकून माझ्या 4,500 सुपर सोयाबीन होतं. मी ते राशसुद्धा दाखवली, ढीकसुद्धा दाखवला व्हिडिओमध्ये. सुपर 1 नंबरचं सोयाबीन त्याचं 4,500 गेलं. तर त्यानं हेच म्हटलं का आता शेती केल्यापेक्षा एखादी निवडणूक लढवतो, त्याच्यातून पैसे कमावले जाईल. ही परिस्थिती एकंदरीत आहे. काल मी त्या कृषी उत्पन्न बाजार समितीत जाऊन परिस्थिती, कारण शेतकऱ्याजवळ पैसे नाही आहे. पहिलेच शेती त्यानं कशी तशी केलेली आहे. आणि तुम्हाला हे माहीत आहे, माननीय दत्तात्रेय भरणे मामा कृषी मंत्री साहेब, की या आपल्या इथं सरासरी दसऱ्याच्या नंतर दिवाळीच्या आधी सोयाबीन निघते. परंतु तुमचे हमी भावाचे खरेदी केंद्र तेव्हा चालू करायला तुमच्याजवळ काही तुमची यंत्रणा एवढी नपुसक आहे का तुम्ही शेतकऱ्याचा माल निघाल्याबरोबर त्याच्या विक्रीची व्यवस्था करू शकत नाही. आणि तुम्ही आत्ता म्हणताय सरासरी, म्हणजे बहुतांश अर्ध्यापेक्षा जास्त लोकांचं मार्केटमध्ये गेलं, अजूनही ढेर मार्केटमध्ये येऊन राहिले, बेभाव कपून राहिले. तुम्ही आत्ता म्हणता कठोर कार्यवाही. आमच्या सोयाबीन गेले साहेब विकण्यात. कुणावर कार्यवाही करणार आहे तुम्ही? 4,000च्या आत 3,500, 3,000, 42, 43, हाय 45, 1 नंबरचं कंच्या सोयाबीन विकल्या गेलं आमचे गेले साहेब. आणि तुम्ही कुणावर कार्यवाही करून आम्हाला फायदा त्याचा? साहेब, आम्ही धोत्रावर इन नाही करत. कृषी मंत्री साहेब, तुम्ही एवढे बी आम्हाला बुद्धू समजू नका. चिवत्या बनवायचे कामं आम्हाला करू नका. तुमच्या दानात नाही आहे शेतकऱ्यासाठी त्याच्या माल विक्रीची व्यवस्था ताबडतोब करण्याची. तुम्ही उग्यात पुढ्या सोडू नका. धन्यवाद.